कोलंबीचा खिमा आपण बनवतो तुम्हाला माहिती आहे. हो. तर म्हणजे कोलंबी ही रेग्युलर छोटी असते ती घेतली ना का कापून घेतली मोठी? कापून त्याचा बारीक खिमा करायचा. ओके. हो. आणि बाकीचं साहित्य पण बघूया आपण आता. नीट लिहून घ्या काय काय घेतलंय. याच्यासाठी लागणार कोलंबी, तेल, कोथे, हे पण कोथेचं वाटणच आहे, आलं आहे, मिरची आहे, लसूण आहे, मीठ, हळद आणि मसाला. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. तेल तापलेलं आहे गरमागरम. आणि आधी काय घालायचं आहे? लसूण पेस्ट, आलं पेस्ट, आलं, लसूण. हो लसूण टाकून, कोलंबी, मिरची. हा आता मस्त ठसका लागेल सगळ्यांना मिरचीचा ठेचा. हा, कोथिंबीरचं वाटण पण टाकायचं. अच्छा. आणि वरण पण कोथिंबीर घालायची? हो वरून पण टाकायची. ओके. तेव्हा ही कोणाला सॉलिड आवडते कोलंबी तुमच्या घरात? त्यांनी काहीतरी सांगितलंय म्हणजे त्या कोलंबीबद्दल. बघूया ना कोणी सांगितलंय ते. जेवणाचं आहे ना, इकडचं ना आमचं थोडं वेगळं बनायचं, यांच्याकडचं थोडं टेस्टी असायचं. कारण यांच्याकडे पाहुणे लोकांची वर्दळ असायची, त्या हिशोबाने ते बनवायचे. पाहुण्यांना जसं लागायचं तसंच आमच्या जेवणामध्ये फरक पडला की त्याच टाईपचे ते बनवायला लागले. म्हणजे व्यवस्थित अगोदरच्या ह्याच्यातला आताच्या ह्याच्यातलं बनवायला लागले, तसं म्हणजे व्यवस्थित बनवायला लागले. पण काय खास असतं म्हणजे तुमच्या घरांमध्ये जेव्हा असं पाहुणे येतात तर तेव्हा कुठचे मासे आवडीने तुम्ही म्हणजे पाहुण्यांना किंवा तुमच्याकडे काय फेवरेट असतात तुमचे? कुठले मासे? जास्त करून पापलेट. पापलेट. पापलेट पापलेटच आम्ही आवडीने करून पाहुण्यांना देतात, कारण की त्यांना आवडते ना. हा, पण हे टाकूया तो. आता हे टाकूया. आमच्या कोळणीचं नाव पण हेमा असल्यामुळे तिच्याशी मी रोज अर्धा तास भांडते, पण ती भाव काय कमी करत नाही पापलेटचा. काहीतरी उपाय करा ना त्याच्यावरती प्लीज. नाही, मच्छीच महाग असते मग. असं काय हो? आता ही कोलंबी थोडीशी किंवा हा शिजलेला आहे, याच्यामध्ये आता आपण हळद टाकू. हळद, मीठ, मसाला एवढंच राहिलंय ना? मसाला. तुम्हाला नाका अगदीच 1 मिनिटावर आहे. हो. घराच्या बाहेर बाहेर नाका, या नाका. साईडला समुद्र. हो. हे तुमचं येण्या जाण्याचा त्रास नाहीये? नाही नाही नाही, ना? काहीच त्रास नाही. मस्तपैकी. पण मासे पकडायला अहो जातात? हो अहो जातात. हो. तुम्ही जाता कधी मासे पकडायला? मला नाही, नेहमी नाही. उत्सुकता असते. आम्ही जात नाही, पण जे आमच्या किल्ल्यातल्या बायका आहेत ना, हा. त्या जवळच्या जवळ म्हणजे जातात. किल्ल्यातल्या म्हणजे किल्ल्यातल्या अर्नाळा किल्ला हा, आहे, हा. त्या जातात. असे मासे शिवडी वगैरे पकडायला जातात. हा, जवळच्या जवळ असं 1 तासाचं अंतर असते किंवा अर्ध्या तासाचे, किंवा इथे किल्ल्याच्या मागे, मग तेव्हा त्या बायका जातात पकडायला हो. जातात. कारण की मग मिस्टरच्या जोडीला 1-2 असते, मग ते जोडीला मदत कोण पण नसलं का होते मग ना? मदत पण होते. पण जातात, अजूनपर्यंत जातात. जातात. हो, पहिल्यापासून जातात म्हणजे. ओके. चला पटपट आमचा हे खिमा तयार झालेला आहे आणि कोथिंबीरीने सजला की झाला ना? ओके. तर आता साहित्य आणि कृती लिहून घ्या. आणि पुढच्या वेळेला नेहमी तुम्हाला चिकन किमा, मटन किमा करायची गरज नाही. कोलंबी चांगली मिळाली, आपल्या मैत्रीण कोळणीने स्वस्त दिली जरा, किती बारीक चिरायची त्याचा किमा करायचा. साहित्य आणि कृती. कोलंबीचा खिमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोलंबी, तेल, कोथिंबीर, कोथिंबीरीचं वाटण, आलं, मिरच्या, लसूण, मीठ, हळद आणि स्पेशल कोळी मसाला. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीरीचं वाटण घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये कोलंबीचा खिमा, हळद, मीठ, स्पेशल कोळी मसाला आणि कोथिंबीर घालून खिमा शिजवून घ्यावा.